माझं नाव गोरख रमेश शेळके, राहणार मातेवाडी तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझं नाव मनीषा गोरख शेळके, मी प्रज्वल शेळकेची मम्मी आणि पप्पा आहे. आम्ही म्हणजे शेतकरी फॅमिली आमचीवाली. आम्हाला म्हणजे त्याला आम्ही नाशिकला टाकलेलं होतं श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये. मग त्या सरांनी, भागीराव सरांनी तिथं सजेशन करून आणि आम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी असं सांगितलं की 11वी-12वी तुम्ही इतक्या चांगल्या ह्याच्यातून करा का जेणेकरून मुलांचा काहीतरी त्यांना म्हणजे पुढे जाऊन कशाबद्दल काही त्रास होऊ नये, काही नाही, त्यांचं वाला एज्युकेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही त्यांचं ऐकलं आणि इथं म्हणजे त्याला टाकलं. पहिल्यांदा टाकलं तेव्हा आम्हालाही असं वाटलं होतं का आमचा मुलगा राहतो की नाही राहतो, अभ्यास करतो की नाही करतो. आम्हाला म्हणजे भरपूर टेन्शन आलं होतं. कधी आम्ही त्याला म्हणजे असं एवढ्या लांब कधी टाकलेलं नव्हतं. पण इथं येऊन बघितलं ना, जेव्हा त्याचा 11वीचा रिझल्ट आला तेव्हा इतका आनंद झाला आम्हाला. म्हणजे असं आणि आमच्या ऑल फॅमिलीमध्ये म्हणजे IIT ला अजून तरी कोणी गेलेलं नव्हतं. आणि विनोद सरांचं त्यांचं एकदम शिस्तीचं काम एकदम छान आहे. बिन सरांनी खूप सपोर्ट केलाय त्याला. अभ्यास म्हणजे अभ्यास इतका सुंदर आहे इथला. बाकीच्या गोष्टींसाठी काय म्हणतो आपण त्याला जी शिस्त पाहिजे मुलाला ती खूप छान आहे इथं. सगळ्यांनी श्री चैतन्य शिवाजी कॅम्पस मध्ये मुलांना टाकावं आणि शिस्तीचं म्हटलं तर खूप छान आहे. त्याच्यासाठी तर आमच्या दोघांचाही सपोर्ट खूप आहे त्याला. आणि आम्ही आमच्या छोट्या मुलाला सुद्धा आता 9th मध्ये शिकतोय, त्याला सुद्धा आम्ही नीटसाठी ना श्री चैतन्य शिवाजी कॅम्पस मध्येच टाकणार आहे. आता तो नाशिकला शिकतोय, त्यांच्या स्कूलमध्ये मार्फत शिकतोय. आणि भागीराव सरांनी सुद्धा खूप छान सजेशन केलंय आम्हाला. आता काहीतरी आमचा मुलगा बनू शकतो याचाच आम्हाला खूप आनंद आहे. बघा तुम्ही सांगा.